नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 या महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी भावनिक चढउतार घेऊन येणार आहे का, की स्थैर्य देणारा आहे? काय गोष्टी तुमच्या बाजूने असतील आणि कोणत्या बाबतीत तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात वारंवार संकट, अडचणी, समस्या सुरू असतील, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्यात काही चढउतार असेल, नोकरी व्यापारात काहीतरी समस्या सुरू असतील, तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल की पत्रिकेतील दोषांमुळे तर हे होत नाही ना. आणि जर हे पत्रिकेतील दोषांमुळे होत असेल तर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा करावे, यातून बाहेर कसं पडावं, पुढे फ्युचर जीवनाबद्दल मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल, प्रश्नांची उत्तरं हवं असेल, योग्य मार्ग हवा असेल, निर्णय घेण्यात काहीतरी समस्या येत असेल, याबद्दल आम्ही तुम्हाला तुमची पत्रिका बघून सविस्तर मार्गदर्शन करू. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे. भावनिक, काळजी घेणारी, कुटुंबाला प्राधान्य देणारी. मे महिन्यात तुमच्या आयुष्यात भावना आणि वास्तव यांच्यात संघर्ष होऊ शकतो. तुम्ही मनाने एक विचार कराल आणि परिस्थिती तुम्हाला काहीतरी वेगळंच करायला भाग पाडेल. म्हणून हा महिना तुम्हाला इमोशन कंट्रोल शिकवणार आहे. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी इमोशनली सेन्सिटिव्ह राहील. तुमच्याकडून सपोर्ट वाढेल, घरातील वातावरण सुधारेल, एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. परंतु मूड स्विंग्स होतील, छोट्या गोष्टींवरून दुखावणं सुरू राहील. कोणतीही गोष्ट पर्सनली घेऊ नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या मधला काळ हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि थोडा चॅलेंजिंग आहे. कामात प्रोग्रेस दिसेल, नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते, करिअर ग्रोथची सुरुवात होईल. पण कामात ताण वाढेल, सिनियर्स किंवा कलिग्स सोबत मिसअंडरस्टँडिंग वाढेल. कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, इमोशनपेक्षा लॉजिक तुम्ही वापरायला पाहिजे. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी फायनान्शियल पॉझिटिव्ह असणार आहे. मेंटली थोडा हेवी राहू शकतो. पैशाची आवक वाढेल, अडकलेले पैसे मिळू शकतात, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली संधी तुम्हाला मिळेल. पण अचानक खर्च वाढेल, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल. खर्चावर कंट्रोल ठेवा, फ्युचर प्लॅनिंग करा. या महिन्यात तुमच्या नातेसंबंधात खूप मोठा बदल होऊ शकतो. रिलेशनशिप स्ट्रॉंग होईल, इमोशनल बॉन्डिंग वाढेल. ओव्हर थिंकिंगमुळे गैरसमज होतील, पार्टनरकडून अपेक्षा वाढतील. जास्त विचार करू नका, मनातलं स्पष्ट बोला. आरोग्याच्या बाबतीत हा महिना मेंटल हेल्थवर फोकस ठेवण्याचा आहे. स्ट्रेस, एन्झायटी, झोपेचा त्रास वाढू शकतो. यासाठी मेडिटेशन करा. मोबाईल आणि ओव्हर थिंकिंग कमी करा. स्वतःसाठी वेळ काढा. हा महिना पैशाच्या बाबतीत स्टेबल बट केअरफुल आहे. पैसा येईल, पण खर्च मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. अननेसेसरी खर्च टाळा, सेव्हिंग वाढवा. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका, ओव्हर थिंकिंग करू नका, इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ नका, इमोशनल होऊन पैसे खर्च करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. शांत राहा, संयम ठेवा आणि मेडिटेशन करा. कर्क राशीसाठी मे महिना हा भावना अधिक जबाबदारी अधिक संधी असा असणार आहे. जर तुम्ही तुमच्या भावना कंट्रोल केल्या, योग्य निर्णय घेतल्याने संयम ठेवला तर हा महिना तुम्हाला आत्मिक आणि आर्थिक दोन्ही स्तरावर मजबूत करेल. म्हणून मित्रांनो, ही माहिती, हा राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.